आज नागपूर जिल्ह्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीची मतमोजणी होते आणि या मतमोजणीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींचे निकाल जाहीर केले जाणार आहेत। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल आणि नंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। बहुतांश ठिकाणी 7 ते 8 राऊंड असल्याने साधारण 12 वाजता मतमोजणीचे चित्र स्पष्ट असेल। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे आणि या मतमोजणीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींचे निकाल जाहीर केले जाणार आहेत। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला पोस्टल आणि नंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। बहुतांश ठिकाणी 7 ते 8 राऊंड आहेत आणि त्यामुळे साधारण 12 वाजता नागपूरमधलं मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे कुणाला पराभव स्वीकारावा लागतोय, कुणाचा विजय होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरमध्ये देखील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजेच 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतीचे निकाल आज हाती येणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊयात नागपूरमध्ये। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला तिथून माहिती देतील। उदय, गुड मॉर्निंग। आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल लागणार आहे, काही तासातच चित्र स्पष्ट होईल। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? प्राजक्ता, खरं तर नागपूरमध्ये पारा घसरतोय, नागपूरमध्ये थंडी वाढते। मात्र जसजसा हा सूर्य समोर जाईल आणि जसजसे 10 वाजत जाईल तसं तसा नागपूरमध्ये राजकीय पारा हा चढलेला असेल। कारण गेली 1 महिना जी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत होती त्याचं फळ आज त्यांना मिळणार आहे। कोणाला विजय तर कोणाला अपयश मिळणार आहे। कारण आज 10 वाजता जी आहे ती नागपूर जिल्ह्यात झालेल्या 27 नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। खरं तर हा निकाल 3 तारखेला व्हायला पाहिजे होता, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर जे आहे ते हा निकाल आज जाहीर होणार आहे। गेले 19 दिवस जे आहेत ते अशाच पद्धतीच्या नागपूर जिल्ह्यातल्या 27 स्ट्रॉंग रूम मध्ये जे आहे ते या ईव्हीएम जे आहे ते जपून ठेवलेलं आहे आणि 10 वाजताच्या ठोक्याला जे आहे ते या ईव्हीएम या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर येईल आणि याच परिसरामध्ये जे आहे त्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। खरं तर नागपूर जिल्हा हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा असल्याचं आपण पाहिलं होतं, कारण मुख्यमंत्र्यांचा, केंद्रीय मंत्र्यांचा आणि महसूल मंत्र्यांचा हा जिल्हा आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये भगवा फडकवण्यासाठी जे आहे ते भाजपनं पूर्ण शक्ती पणाला लावली होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अक्षरशः जिल्हा जो आहे तो पिंजून काढला होता। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या जिल्ह्यामध्ये काही सभा घेतल्या होत्या। तर काँग्रेससाठी देखील हा जिल्हा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत काँग्रेसचा नागपूर ग्रामीणमध्ये एक हाती वर्चस्व राहिलेला आहे। सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व भाजपसाठी अडचणीचं ठरत होतं। त्यामुळे यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलं बहुमत मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपनं केलेला आहे। मतदार राजानं आपला कौल कोणाला दिलेला आहे हे 10 वाजता नंतर ज्यावेळी ईव्हीएम उघडेल त्यावेळी कळेल। मात्र सुरुवातीला 10 वाजता जेव्हा या स्ट्रॉंग रूम उघडल्या जातील तेव्हा सुरुवातीला पोस्टल ची मतमोजणी होईल आणि त्यानंतर सुमारे 10:30 वाजता जे आहे ते ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर बहुतांश नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये 7 ते 8 राऊंड असतील। त्यामुळे एका राऊंडला साधारण आपण 20 मिनिटं जरी पकडलं तरी 12 वाजेपर्यंत जे आहे ते मतदार राजानं आपला कौल कोणाला दिलेला आहे आणि विजयाची माळ कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात घातलेली आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे गेली महिनाभर जी धाकधूक उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती त्याची आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। प्रशासनानं देखील या सगळ्या मतमोजणीसाठीची जी आहे ती जय्यत तयारी करून ठेवलेली आहे। आपण सध्या ज्या भागामध्ये आहे ती बेसा पिपळा नगरपंचायतचा हा परिसर आणि इथे पाहतोय की आपण 7 राऊंडमध्ये ही सगळी मतमोजणी होणार आहे। पद्धतीने टेबल असेल, कुठल्या टेबलची काय रचना असेल याचे स्पष्ट फलक जे आहेत या परिसरात लावलेले आहे। कार्यकर्त्यांना कुठले कन्फ्युजन राहणार नाही आणि या सगळ्या प्रक्रियेवर कुठलाही अविश्वास होणार नाही या दृष्टीने देखील जे आहे ते सगळे नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या 2 तासामध्ये म्हणजे 10 वाजल्यानंतर ज्यावेळी ही मतमोजणी सुरू होईल तेव्हा या मतमोजणीनंतर मतदार राजानं आपला कौल कोणाला दिला आणि पुढचे 5 वर्ष नगरपालिका आणि नगर परिषदेची चाबी कोणाकडे दिलेली आहे हे स्पष्ट होईल आणि प्रामुख्याने नागपूरमध्ये म्हणजे उपराजधानीमध्ये ही चाबी कोणाकडे जातं यावर नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल अवलंबून असणार आहे। त्यामुळे प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी जे आहे
ती मतमोजणी अतिशय महत्त्वाची असणार प्राजक्ता. खरंय. खरंय उदय, दिग्गजांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि येणाऱ्या काही तासांमध्येच पहिला कल समोर येईल. वेळोवेळी संवाद साधत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.